राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार कालपासून दिल्लीत आहेत, पण त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत दिसले नाहीत। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। सुनील तटकरे दिल्लीत नसल्यानं सुनेत्रा पवारांसोबत दिसले नाहीत, पण पटेल सोबत का नाही असा प्रश्न पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना विचारला, तेव्हा त्यांनी तुम्हालाच माहित असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात असं उत्तर दिलं। त्यांच्या या उत्तराची देखील चर्चा सुरू झाली। दुसरीकडे सुनेत्रा पवारांची संसदेत पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी भेट घेतली। दिल्ली दौऱ्यावर आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनेत्रा पवारांच्या समयेत यावेळेला प्रफुल्ल पटेल का नाहीत असा प्रश्न ज्यावेळेला त्यांना विचारण्यात आला त्यावेळेला ते केव्हा येतात केव्हा जातात हे तुम्हालाच माहीत असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलेलं आहे। दरम्यान आता सुनेत्रा पवार यांच्या या दिल्ली दौऱ्याची देखील चर्चा होते आहे, त्यामध्ये त्यांनी अनेक काही भेटीगाठी घेतल्याचं देखील बोललं जाते। आपण या सगळ्याचे अपडेट जाणून घ्या। सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, सुनेत्रा पवारांचं हे उत्तर आणि त्यानंतर आता सुरू झालेल्या वेगवेगळ्या चर्चा काय अर्थ काढायचे असे? निश्चितच प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप करण्यात आले अनेकांकडून की त्यांनी पक्ष बळकावण्याचे प्रयत्न केले। काही आरोप झाले की त्यांचं पद आता काढून घेतलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल हे आज सुनेत्रा पवारांसोबत उघडपणे दिसतील त्यांच्या संपूर्ण दिल्ली दौऱ्यात असं अपेक्षित होतं, जेणेकरून या पिक्चरमधूनच सर्व काही ज्या चर्चा कुशंका आहेत त्या दूर झाल्या असत्या। परंतु प्रफुल्ल पटेल हे सुनेत्रा पवारांसोबतच्या दौऱ्यात कुठेही दिसलेले नाहीत। ते संसदेत गेले आहेत असं त्यांच्या घरी चौकशी केल्यावर कळलं, पण ते संसदेत असताना सुनेत्रा पवार तिथे पोहोचल्या तरी सुद्धा तिथे ते आले नाहीत का? आणि अमोल कोल्हेंची आणि सुनेत्रा पवारांची नेमकी भेट झाली। त्यामुळे आता पुन्हा मागे वळून पाहताना सुनेत्रा पवारांच्या पक्षाने निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलं की कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार हा ग्राह्य धरला जाऊ नये, त्या पत्रामध्ये नेमका कोणत्या स्वरूपाचा आणि कोणी केलेला पत्रव्यवहार होता याविषयी देखील आता वेगवेगळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे। परंतु प्रफुल्ल पटेलांची अनुपस्थिती आणि त्यासोबत तटकरे त्यांच्या मतदारसंघात असणं आणि त्याचवेळी अमोल कोल्हेंची आणि सुनेत्रा पवारांची संसदेमध्ये छोटीशी भेट होणं आणि त्यापूर्वी सुनेत्रा पवार सकाळी जेव्हा अल्पोपहारासाठी गेल्या होत्या सुधा मूर्ती यांच्या घरी, त्या इमारतीत ज्या राहतात त्यांच्या शेजारच्या इमारतीमध्ये अमोल कोल्हे राहतात। त्यामुळे असे असंख्य वेगवेगळ्या शक्यतांना आता उधाण आलेलं आहे दिल्लीच्या वर्तुळामध्ये। जोपर्यंत याविषयी सुनेत्रा पवारांच्या पक्षाकडून त्या स्वतः किंवा अन्य कोणी अधिकृत भूमिका मांडत नाही तोपर्यंत याविषयीचे सर्व चित्र स्पष्ट होणार नाही, इतकंच आता आपल्याला म्हणावं लागेल। या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यांची चर्चा होते ते प्रफुल्ल पटेल नेमके कुठे आहेत? प्रफुल्ल पटेलांच्या घरी चौकशी केली असता त्यांच्या घरून जे सांगितलं गेलं ते असं आहे की प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये गेलेले होते। संसदेमध्ये प्रफुल्ल पटेल हे सुनेत्रा पवारांसोबत कुठे दिसले नाहीत। प्रफुल्ल पटेलांना आपणही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनपर्यंत त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाचं उत्तर आलेलं नाहीये की ते कुठे आहेत किंवा या सर्व आरोपांविषयी त्यांचं काय म्हणणं आहे किंवा सध्या सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांची काय भूमिका आहे या सगळ्या विषयीचे असंख्य प्रश्न आणि त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांच्यासोबत आपला संपर्क होऊ शकलेला नाहीये। सोमेश, या सोबतच प्रफुल्ल पटेल यांची ही एकीकडे चर्चा होत असताना अमोल कोल्हे आणि सुनेत्रा पवार यांची देखील भेट झालेली आहे। या दोघांची काय चर्चा झाली हे काही कळू शकले का? अमोल कोल्हे आणि सुनेत्रा पवारांमध्ये काहीतरी संवाद झाला। त्यानंतर जात असताना तो संवाद थोडासा दुरून पण एक स्वरूपाचं अंडरस्टँडिंग त्यामध्ये दिसलं असंही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे आणि तिथे जे दिसलं त्यावरून जो अर्थ काढला जातोय तो असा आहे की त्यांचा आणि अमोल कोल्हेंचा काही संवाद हा झाला, तो यापूर्वी पण झाला आहे का, तसा संवाद काही सुरू आहे का, असे असंख्य प्रश्न पडावेत अशा स्वरूपाचंच ते चित्र होतं। आणि त्याशिवाय अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या गटातील एक प्रमुख नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांचे यापूर्वी देखील अनेकदा वेगवेगळ्या चर्चांमध्ये विलिनीकरण असतील किंवा कोणती एकत्र निवडणुका लढण्याच्या बाबतीत असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, अमोल कोल्हे हे चर्चेमध्ये असायचे कायम। त्यामुळे अमोल कोल्हेंची आणि त्यांच्यामधलं जे एक अंडरस्टँडिंग किंवा जी भेट झाली त्या भेटीलाही महत्त्व प्राप्त झालंय या सर्व आता असलेल्या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर। सोमेश, या सगळ्या भेटीबद्दल सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल राष्ट्रवादीकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का, काही भूमिका मांडण्यात आली आहे का?
सुनेत्रा पवारांच्या भेटी संदर्भात अजूनपर्यंत कोणत्याही स्वरूपाची भूमिका ही राष्ट्रवादीकडून मांडण्यात आलेली नाही. परंतु जे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटलंय या भेटीच्या अनुषंगाने ते असं होतं की आम्ही सुनेत्रा पवारांचा राजीनामा राज्यसभेमध्ये देण्यासाठी म्हणून आता आलेलो आहोत आणि राज्यसभेचा त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा आहे. नंतर त्यांना विधानसभा निवडणूक लढायची आहे. त्यावेळी सुरुवातीला जे लॉजिक सांगितलं गेलं ते असं होतं की उद्या सुट्टी आहे संसदेला, त्यामुळे आजच्या आज राजीनामा देऊन नंतर लगेच निवडणुकीचा अर्ज भरायचा आहे. परंतु नियमानुसार तशी काही आवश्यकता नसते आणि सुट्टी असली तरी सुद्धा सभापतींचं कार्यालय हे सुरू असतं राज्यसभेमधलं. आजही त्यांनी राजीनामा सुपूर्द केला का त्यांचा, जे कारण सांगून त्या दिल्लीमध्ये आल्या होत्या, तर त्याविषयी अजूनपर्यंत प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण अधिकृतपणे हे त्यांनी अजून सांगितलेलं नाही. परंतु त्यांनी कारण राजीनाम्याचं दिलं आणि त्यानंतर हा दिल्ली दौरा आखण्यात आला आणि त्या दिल्लीत आल्या. अजूनही त्या दिल्लीत आहेत, त्या जिथे थांबलेल्या आहेत तिथे सुद्धा अजूनपर्यंत त्यांच्या पक्षाचे इतर कोणी प्रामुख्याने नावच घ्यायचं तर प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे किंवा तत्सम कोणी नेते आलेले नाही. त्यांच्यासोबत धीरज शर्मा जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते स्वतः आहेत आणि इतर काही त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आता जिथे त्या थांबल्या आहेत तिथे आहेत. सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा सुनेत्रा पवार हे दिल्लीत आहेत, मात्र कुठलाही राष्ट्रवादीचा एक बडा नेता त्यांच्यासोबत सध्या असल्याचं पाहायला मिळत नाहीये. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. बारामतीत दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक